आज बच्चू कडू असेल यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं पाठिंबा देण्यात नेमकं काय भूमिका असणार आहे आपल्याला? आज बच्चू भाऊंनी आजचा 6वा दिवस आहे त्यांचा. त्यांनी जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं केलं आहे, आज त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे, तरीसुद्धा ह्या सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही. आणि सरकारने सत्तेत येण्यासाठी विधानसभेच्या वेळेस जे 7-12 कोरा करतो असं जे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं आणि ह्या खोट्या आश्वासनाच्या जीवावरच हे सरकार सत्तेत आलेलं आहे. आणि त्यावेळेस बच्चू भाऊंनासुद्धा त्यांनी अशीच आश्वासनं देऊन त्यांना त्यांच्यासोबत घेतलं होतं. त्यावेळेसची परिस्थिती होती. पण आज बच्चू भाऊंनी शेतकऱ्यांसाठी जो जगाचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं आहे आणि स्वतःची आज प्रकृती एवढी खालावत चाललेली असताना सुद्धा ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत. म्हणून आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं शिवसेना असेल, शिवसेना महिला आघाडी, युवासेना, आम्ही सगळे मिळून त्यांच्यासोबत राहू आणि ह्या शेतकऱ्यासाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी होऊ, ही आमची भूमिका खंबीरपणे असणार आहे. कडू यांच्या समर्थनार्थ आज रास्ता रोको आंदोलन केलं. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला. त्याबद्दल आपली भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका म्हणजे आम्ही असतानाच रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमीच रस्त्यावर असतो आणि त्याच्यामुळं बच्चूभाऊ कडू हे सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळं ते माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते मला आदर्श आहेत. आणि म्हणून ज्या दिवशी मला ते कळालं की ते उपोषणाला बसले, त्यांचा 4थ्या दिवशी प्रकृती अस्वस्थ झाली, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे ते शरीरच त्यांनी शेतकऱ्यांसाठी अर्पण करायची भूमिका त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर संवेदनशील असणाऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येणार, मनात कळवळा निर्माण होणार. आणि म्हणून मी त्याच वेळेस संदीपला फोन करून सांगितलं, संदीप मी तुझ्याबरोबर आहे, काय अडचण असेल काय असेल तर सगळं नियोजन करायला. मग काल माझ्याकडं आला, आम्ही सगळं नियोजन केलं, दत्ताभाऊची संपर्क केला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी ऐन वेळेचा आंदोलनसुद्धा या ठिकाणी आम्ही यशस्वी करू शकलो. त्याबद्दल सर्व पक्षीय नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, मी पक्षभिक्ष म्हणणार नाही, हे सगळे संघटना आहेत आणि हे सगळे विस्थापित लोक आहेत आणि आमची लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधात आहे आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नकली गद्दार सरकारच्या विरोधात आमची ही लढाई आहे. आणि म्हणून ही लढाई अशी तेवत ठेवताना ही सगळ्याच विचाराने आलेली ही माणसं जर अशीच आम्ही एकत्रित राहिलो तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो भगतसिंगाचा आदर्श पुन्हा महाराष्ट्राला किंवा या देशाला दिसेल. अशा पद्धतीचं तुम्हाला सांगतो नंगा करो आंदोलनसुद्धा तुम्हाला सांगतो या ठिकाणी या सर्व संघटनेच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही शेवटपर्यंत बच्चूभाऊच्या आंदोलनामध्ये मी आणि माझी संघटना, माझे सर्व सहकारी, हे सगळे पक्षाचे सगळे पदाधिकारी, हे सगळे चळवळीतले कार्यकर्ते आमच्याबरोबर असतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. एवढंच या निमित्तानं सांगतो. आज प्रहार संघटनेच्या वतीनं केलेल्या आंदोलनाला शिवसेना युवासेनेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे. परंतु माननीय बच्चू कडू साहेबांना मी हात जोडून विनंती करतो की साहेब तुम्ही उपोषण आज कसल्याही परिस्थितीत तुम्ही उपोषण माघारी घ्या. कारण या कर्जमाफीपेक्षा तुम्हाला सांगतो शेतकऱ्यासाठी लढणारा हा खरा योद्धा या महाराष्ट्रासाठी गरजेचा आहे. हे नराधम सरकार आहे. यांनी जरांगे पाटलाच्या उपोषणाची 10-10, 12-12 दिवस दखल घेतलेली नाही. हे तुमच्या जीवाशी बरं वाईट करण्याचा डावसुद्धा ह्या सरकारचा असू शकतो. म्हणून आम्ही हात जोडून विनंती करतो की तुम्ही उपोषण मागं घ्या. आपण उपोषण करणारी, गांधीगिरी करणारी आपण संघटना नाही. शिवसेना युवासेना तुमच्यासोबत आहे. आपण रस्त्यावर उतरू आणि ह्या तिळं जी आहे तिळं ही फडणवीस, एकनाथ मिंदे आणि अजित वादा काय ह्या तिघांना आपण गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही जर ह्या सर्व संघटना एक आल्या तर. त्यामुळे उपोषणाची गांधीगिरी तुम्ही मागे घ्या ही हात जोडून विनंती. आपण रस्त्यावर उतरून लढाई लढू आणि संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या सोबत आहे हे आश्वासन मी आज युवासेनेच्या वतीने या ठिकाणी देतो. बच्चू कडूंचा अन्नत्यागाचा 6वा दिवस आहे, तरी देखील सरकारकडून कुठली दखल घेतली जात नाही. नेमकं पुढची भूमिका प्रहार संघटनेची काय असते? सगळंच अनपेक्षित आहे. हे सरकारच हरामखोर, 3 गाडी काम बिगाडी अनपेक्षितरित्या सत्तेवर आलेलं आहे. तुम्ही बघितलं या ठिकाणी तुमच्या तालुक्यात, आमच्या तालुक्यात सुद्धा यांचं तिकीटसुद्धा घ्यायला कोणी तयार नव्हतं आणि ही लोक आज निवडून आलेले आहेत. काही ठिकाणी, इतर ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणी लोक निवडून आलेले आहेत आणि अनपेक्षितरित्या हे सरकार आलेलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन यांनी निवडणुकीत दिलं. आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ठिकाणी 1,500 रुपये दिलं आणि आज 50 लाख बहिणीचं त्या ठिकाणी काढून घेतलेलं आहे.
आज अजितदादा म्हणते माघारी कशी घ्यायचं, तर त्यांना ते शक्य असतं तर ते सुद्धा नरडेचा गोट घेऊन माघारी घेतलं असतं। असं हे सरकार आहे। गेल्या 6 दिवसापासून जगाच्या पोशिंद्यासाठी हे नेतृत्व, आज जे शेतकऱ्याचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात गेले 25 वर्ष काम करते, आज सामान्य शेतकऱ्याच्या, सामान्य विधवेच्या, सामान्य अपंगाच्या, दिव्यांगाच्या डोळ्यात अश्रू आहेत, आक्रोश आहे। आपण बघता तरीसुद्धा या सरकारला जाग येत नाही। देवेंद्र फडणवीस सांगतो डायलॉग चालू आहे, अरे तुझा डायलॉग हे अख्खा महाराष्ट्र बघतोय, कुठं पाप फेडशील बाबा? हे शेतकऱ्यांना लुटायचं, शेतकऱ्याचं कंबरटं मोडायचं। गेल्या 6 महिन्यापासून माझ्या विधवा भगिनीचं, माझ्या दिव्यांग बांधवाची पेन्शन झाल्यानं तुम्ही दिली नाही आणि तुम्ही म्हणता डायलॉग चालू आहे। हरामखोरांना सुधरा, आता हे सगळं बंद करा। बच्चू भाऊंना सुद्धा आता आमच्या युवक अध्यक्षांनी सांगितलं की भाऊ हे बंद करा आंदोलन, तुम्ही तुमचा जीव घेणार सुद्धा हे सरकार मागं पुढं पाहणार नाही। मला रात्रीच एक जण कुणीतरी म्हणलं सलाईनच्या इंजेक्शनमध्ये ह्याच्यातून सुद्धा इंजेक्शन सोडतील, इतके हरामखोरी लोक आहेत, निर्दयी लोक आहेत। तेव्हा भाऊंना सुद्धा मी आमच्या जिल्ह्याच्या वतीने, या सगळ्यांच्या संघटनेच्या पक्षाच्या वतीने मी हात जोडून विनंती करतो, भाऊ आपण थांबलं पाहिजे। तुमचं सैनिक आणि त्यांच्यासोबत असणारे इतर सगळे संघटना पक्ष एवढे मजबूत आहे, या तिघांचीही वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत। पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून सांगतो की हे सरकारला थांबवा। शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगाची पेन्शन, विधवांचा पगार हे सगळं तात्काळ स्वरूपात अदा करा, नाहीतर याचा परिणाम तुम्हाला मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील। धन्यवाद। आज प्रहार संघटनेच्या वतीनं करमाळ्यामध्ये आंदोलन करण्यात आलंय, नेमकं काय सांगायचं? आज या ठिकाणी आमचे बच्चू भाऊ 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहे। त्यांची वेदना बघून आम्हाला देखील याचा त्रास होत आहे, आम्ही त्यांचे एक सैनिक असल्याने। पण आज मला खरं सांगतो तुम्हाला, मी अचानकपणे आंदोलन केलं आणि मला इतर संघटना असतील, शेतकरी चळवळीतील नेते असतील आणि इतर पक्षातील असतील हे असतील, तर आम्हाला प्रत्येकाने आम्हाला सहकार्य केलं आणि खरंच शेतकऱ्यांची दैनंदिन ही झालेली अवस्था झालेली आहे, त्यांना खरंच सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगाला 6,000 पेन्शन मिळायला पाहिजे। विधवा महिलांना, निराधार महिलांना देखील 4-4 महिने झाला सुद्धा पेमेंट नाही। यासाठी मी खरं सांगतो, या शासनाला आज जर दखल जर नाही घेतली, याचे परिणाम उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये बघावं लागतील। आणि आम्ही काय संत नाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही संत नाही। आज आम्ही जरी गांधीगिरी पद्धत करत असेल तर उद्या आम्ही भगतसिंग आमच्या डोक्यात उतरल्याशिवाय राहणार नाही। मी तालुका अध्यक्ष आहे। आम्हाला अजूनपर्यंत अपंगांना पेन्शन काही वेळेवर येत नाही। आज 5-5, 6-6 महिने झाले, एकाही सुद्धा अपंगाला पेन्शन आलेलं नाही आहे। हे सरकार नुसतं म्हणते पेन्शन वाढवून देऊ, पण अजून काही केलेलं नाही आहे। बच्चू भाऊ आम्हाला जे आमच्यासाठी आंदोलन करत बसले, अन्नत्याग आंदोलन, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील अपंगांचा। अजूनपर्यंत आम्हाला 5% निधीसुद्धा वाटप केलं नाही, ग्रामपंचायतीनं नाही ना नगरपालिकेने कोणीच दिलेलं नाही आहे। आमची लय दयनीय अवस्था चालू आहे, तरी पण माझी विनंती आहे की आम्हाला सर्वांना 5% निधी व हे आम्हाला लाभ देण्यात यावा। धन्यवाद।